अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रो, बेसिक बायोलॉजीमध्ये आपण लिव्हिंग वर्डचा काही भाग आपण इन्क्लूड करत आहोत. तर आपण काय करूया, बेसिक बायोलॉजीमध्ये जे लिव्हिंग वर्ड आहे त्याच्या पुढचा भाग बघूया. की समोर बघा की आम्हाला दोन इमेज दिसाले, एक या ठिकाणी डॉल आणि एक लिव्हिंग आहे. बरोबर आहे. समजा हे डॉल आहे म्हणा आणि हे बेबी आहे. हां, तर सर म्हणा इथं आम्हाला दोन्ही पण नॉन लिव्हिंग दिसाल्यात, तरी सुद्धा यांच्याकडे जर विचार केला तर काय होणार, हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये आम्ही सहज ओळखू शकतोय. एक प्रश्न होता, जे लिव्हिंग असतात त्यांना आपण काय म्हणतोय माहिती सांगा. जे लिव्हिंग आहेत त्यांना काय म्हटलं आपण, बरं सांगा. बायोटिक. बायोटिक जो वर्ड्स आहे हे कशासाठी वापरला. त्यानंतर अबायोटिक शब्द हा कशासाठी वापरतो हे मला सांगायचं आहे. ओके, बायोटिक, अबायोटिक. ठीक आहे. तर नेक्स्ट पुढे घेऊ आपण. बघा, तर आपण म्हणतोय की कार जी आहे ती नॉन लिव्हिंग आहे. काय म्हटले, ही जी कार आहे ही नॉन लिव्हिंग आहे, परंतु हा जो रेबिट आहे हा मात्र लिव्हिंग आहे. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. तुम्ही म्हणणार की विच क्रायटेरिया युज्ड फॉर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. एखादं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्याला डिफरन्शिएट करायचं असेल तर कोणते निकष आपण वापरणार, हा एक प्रश्न आहे की आपण बघा. हे लिव्हिंग आहे, हे तुमच्यासमोर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचा चार्ट दिसायला आहे. बघा की आपण ओळखतोय की डॉल जी आहे, टेडी म्हटलं, हे नॉन लिव्हिंग आहे, पण झेब्रा लिव्हिंग आहे. फ्रॉग लिव्हिंग आहे, पण चेअर नॉन लिव्हिंग आहे. बर्ड्स लिव्हिंग दिसाल्यात, पण क्लाउड्स आहे, ढग आहे, नॉन लिव्हिंग आहे. प्लांट लिव्हिंग आहे, बरोबर आहे, पण बॉल नॉन लिव्हिंग आहे. की आम्हाला माहिती आहे की सजीव आणि निर्जीव ह्याला म्हणतोय आपण सजीव, आणि हा काय आहे, निर्जीव. आम्ही ओळखतोय की पहिल्यापासून आपण क्रायटेरिया वापरत गेले. तर काय कोणतं क्रायटेरिया निकष आहे बघा. तर की 6वीच्या वर्गामध्ये होतं सेल्युलर स्ट्रक्चर, पेशीमय रचना. पेशीमय रचना म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर. रिप्रोडक्शन, प्रजनन. मेटाबॉलिझम, आता हे चयापचय शब्द वापरला जाते, चयापचय. हां, मेटाबॉलिझम. होमिओस्टॅटी, समस्थिती. हेरिडिटी, अनुवंशिकता. रिस्पॉन्स टू स्टिम्युली, काय करणार, स्टिम्युलेशन आल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देणे. ग्रोथ, वाढ, डेव्हलपमेंट. ग्रोथला वाढ शब्द वापरला, डेव्हलपमेंट विकास. ॲडॅप्टेशन टू थ्रो इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. हे सर्व जे आहे हे लिव्हिंगचे कॅरेक्टरिस्टिक आहे, सजीवांचे हे वैशिष्ट्य म्हटले जाते. पेशीमय रचना जी आहे, रिप्रोडक्शन आहे, मेटाबॉलिझम, होमिओस्टॅटिक, हेरिडिटी, रिस्पॉन्स टू स्टिम्युली, ग्रोथ. ॲडॅप्टेशन म्हणजे स्वतःमध्ये बदल करून घेणे. बरं, बघा तर काय दिले बघा की आमच्याकडे दिसतंय बघा, लिव्हिंग थिंग्स कंपोज्ड सेल. लिव्हिंग सर्व जे सेलपासून बनल्या. लिव्हिंग थिंग्स हा डिफरंट लेवल ऑर्गनायझेशन. म्हणजे काय येणार, तुम्ही 10th क्लासमध्ये भेटले असता ॲनिमल किंगडम. पोरिफेरा काय आहे बघा, सेल्युलर स्ट्रक्चर आहे. सिलेंट्रेटा टिश्यू लेवल आहे. प्लॅटीहेल्मिंथस ऑर्गन आहे. ॲस्केलेरमेंथस ऑर्गन सिस्टम आहे. जी काही वेगवेगळ्या लेवलवर तुम्हाला ॲनिमल पाहायला मिळतात. लिव्हिंग थिंग्स यूज एनर्जी. तर लिव्हिंग आहे ती यूज एनर्जी
आता ही जी एनर्जी असते ती ATP स्वरूपात असते, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, जे आपण फूड घेतोय, अन्न घेतोय, ग्लुकोज, या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं जाते आणि ATP बनलं जाते. ह्याला म्हणते सेल्युलर रेस्पायरेशन. ओके. लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्स टू इन्व्हायरमेंटमध्ये काय बदल झाला तसं बॉडीमध्ये बदल होतोय. समजा बाहेर थंड वाजत असेल तर आत काय होणार, लिव्हर हीट जनरेट करणार. बाहेर टेम्परेचर हाय असेल तर स्वेटिंग होणार, स्वेट ग्लँड सिक्रेशन करणार. लिव्हिंग थिंग्स जे सजीव आहेत त्यांची वाढ होते, विकास होते आणि रिप्रोड्यूस प्रजनन करतात. प्रजनन. आणि इन्व्हायरमेंटच्या बाबतीत ते काय त्यात ॲग्रेसिव्ह राहत असतात. बरोबर आहे. तर आता एक प्रश्न येतो आहे की एक व्हायरस आहे, तर मी फक्त काय करतोय, व्हायरसला मॅग्निफाय कराले. सर्वांची जे काही दहशत आहे त्या व्हायरसची आहे बघा, कोरोना व्हायरस. एक प्रश्न आलाय की व्हायरस आहे हा लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे, हा प्रश्न आहे. व्हायरस आर लिव्हिंग अ नॉन लिव्हिंग. व्हायरसला तुम्ही अ लाईव्ह म्हणणार, लिव्हिंग म्हणणार की नॉन लिव्हिंग. तर आपण काय म्हणणार, हा जो व्हायरस आहे कोरोनाचा बॉडीच्या बाहेर आहे तर तो नॉन लिव्हिंग प्रमाणे काम करतोय, नॉन लिव्हिंग. आणि बॉडीच्या आत आला, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये आला, लंग्समध्ये आला. लंग्समध्ये आल्यानंतर तो ॲल्व्होलीचे जे काही वॉल आहे त्याला डॅमेज करतोय आणि हळूहळू लंग्स डॅमेज होत जाते. म्हणजे बॉडीमध्ये आल्यानंतर तो लिव्हिंग समान काम करतोय. म्हणजे आता दोन्ही कॅरेक्टरिस्टिक दिसाल्यात. व्हायरसमध्ये लिव्हिंगचं पण कॅरेक्टरिस्टिक दिसतात आणि नॉन लिव्हिंगचं पण कॅरेक्टरिस्टिक दिसतात. म्हणून आपण ह्यांना लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग न म्हणता व्हायरस आर कनेक्टिंग लिंक बिटवीन लिव्हिंग नॉन लिव्हिंग एक शब्द वापरला जातोय. व्हायरस जे आहे यांना काय म्हणणार, कनेक्टिंग लिंक. व्हायरस आर कनेक्टिंग लिंक. व्हायरस आर connecting link between living और नॉन लिव्हिंग. हा MCQ बराच वेळा विचारला, CET मध्ये ते विचारलं ते व्हायरसेस. ओके. म्हणजे व्हायरसला आपण लिव्हिंग पण म्हणणार नाही आणि नॉन लिव्हिंग पण म्हणणार नाही. म्हणून RH विटाकर यांनी 5 किंगडम सिस्टममध्ये व्हायरसला कुठंच प्लेस दिला नाही. ओके. तर काय दिलं बघा, व्हेन वी ट्राय टू डिफाईन लिव्हिंग. एखाद्याला लिव्हिंग म्हणायचं असेल, सजीव म्हणायचं असेल, वी कन्व्हेन्शनली लुक म्हणजे आपल्याला सोयीनुसार पाहणार. डिस्टिंग कॅरेक्टर, डिस्टिंग म्हणजे कॅरेक्टर सहज दिसणारं, एक्झिबिटेड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणतं कॅरेक्टर आम्हाला सहज पाहायला मिळतात बघणार. कुठला आहे बघा, ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट, त्यानंतर माउंट सुटेबल टू द रिस्पॉन्स टू स्टिम्युली म्हणूया. वी कॅन ॲड मोर फ्युचर. आपण नवीन फ्युचर वाढवू शकतो. मेटाबॉलिझम, चयापचय, मेटाबॉलिझम. सेल्फ रिप्लिकेट, स्वतःची कॉपी करू शकणार. म्हणजे समजा हा एक आहे तर ह्याच्यापासून पुढं 2 बनू शकतोय. त्यानंतर इंट्रॅक्ट इमर्ज लिस्ट. बघा काय दिसलं बघा, की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर ग्रो. सर्व सजीव किंवा सर्व सजीवांची वाढ होते
इन्क्रीज मास, मास म्हणजे वजन, वेट म्हणूया. इन्क्रीज नंबर, नंबर म्हणजे संख्या, संख्या वाढणे, वाढ होणे, इन्क्रीज. ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक, एखाद्याची. ट्विन, ट्विन म्हणजे जुळे. कॅरेक्टर ऑफ ग्रोथ, एक MCQ आलंय की ग्रोथचं ट्विन कॅरेक्टर कुठलं कुठले आहे, सांगू शकताय? ग्रोथचं ट्विन कॅरेक्टर, ट्विन कॅरेक्टर ऑफ ग्रोथ, आन्सर काय येणार? इन्क्रीज मास, इन्क्रीज नंबर. हा MCQ म्हणून विचारला ते बघा. इन्क्रीज ज्यावेळी ग्रोथ असणार आहे, इन्क्रीज मास, वेट म्हणून आपण समजा एक ह्यो सेल आहे, या सेलची साईज एवढी झाली तरी पण काय म्हणा याला? वाढ, ग्रोथ, इन्क्रीज मास. समजा हा एक सेल आहे, हा एक सेल गेला पुढं असं भरपूर सेल बनवत गेला, याला पण काय म्हणणार तुम्ही? ग्रोथ. याला आपण म्हणणार ग्रोथ. म्हणजे याचा अर्थ ग्रोथचं ट्विन कॅरेक्टर आहे, दोन जुळे कॅरेक्टर आहे, इन्क्रीज मास, इन्क्रीज नंबर. ओके, हा MCQ आहे, लक्षात ठेवा. तर काय दिले बघा, लिव्हिंग थिंग्स आर एबल टू रिप्रोड्यूस, रिप्रोड्यूस करू शकतात, ग्रोथ वाढ होत्या, डेव्हलपमेंट त्याचा विकास होतोय. ग्रोथ इज इक्वल टू सेल रिप्रोडक्शन, प्रोड्यूस ऑफ न्यू सेल, नवीन सेल वाढणे, इन्क्रीज नंबर, मेकिंग ऑर्गॅनिझम लार्जर, डेव्हलपमेंट डिफरन्शिएट, सेल डिफरन्शिएट होणार, सेल सेप बिकेम डिफरंट. बघूया आपण. आता एक समोर तुम्हाला एक पॉईंट दिसणार आहे बघा, एक तुम्हाला माउंटेन दिसते, माउंटेन. हा काही आहे? हिमालय आहे म्हणूया आपण. हा काही आहे? हिमालय. हिमालयाची प्रत्येक वर्षी 2.5 सेंटीमीटरनं ग्रोथ होत्या, ग्रोथ असं मानलं जाते, वाढ म्हणते. कारण का? ह्याच्या सरफेसवर हे जे स्नो आहे, सरफेसवर दिसते काय स्नो पडायला आहे, बर्फ पडतोय, आणि त्याच्यामुळं त्याची एक्सटर्नल, बाह्य वाढ दिसते, एक्सटर्नल, एक्सटर्नल ग्रोथ पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही म्हणणार सर हिमालय हा नॉन लिव्हिंग आहे तरी सुद्धा वाढ दिसत्या, ग्रोथ दिसत्या, म्हणजे आम्ही आता हिमालयला लिव्हिंग म्हणायचं का? हा माउंटेन आहे, या माउंटेनला लिव्हिंग म्हणायचं का? हा एक प्रॉब्लेम झाला क्रिएट. चला ठीक आहे, म्हणजे ग्रोथ हे कॅरेक्टर घेऊन तुम्ही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला वेगवेगळे करू शकत नाही किंवा डिफरन्शिएट करू शकत नाही, कारण हिमालय हा नॉन लिव्हिंग आहे माउंटेन. किंवा दुसरं घ्या, नॉर्मल माउंटेन घ्या, त्याच्यावर माती, सॉईल, SOIL, सॉईलचं थर जमा होत असेल तर, म्हणजे नॉन लिव्हिंगमध्ये पण तुम्हाला ग्रोथ पाहायला मिळत्या, पण ते एक्सटर्नल आहे, बाह्य आहे. सजीवामध्ये पण ग्रोथ पाहायला मिळत्या, म्हणजे याचा अर्थ ग्रोथ कॅरेक्टर घेऊन तुम्ही लिव्हिंग नॉन लिव्हिंग असं डिफरन्शिएट वेगवेगळं करू शकणार नाही. ओके, ठीक आहे. आता सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजनला काय म्हणतोय? पेशी विभाजन. काय म्हणतोय? पेशी विभाजन. 10th क्लासमध्ये होतं बघा, मिओसिस, मायटोसिस, पेशी विभाजन. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे लिव्हिंग आहे, ग्रो बाय सेल डिव्हिजन, सजीवांची वाढ सेल डिव्हिजन करतात. समजा हा एक सेल आहे, पुढे जाऊन आपलं काय होतं, 1 पासून 2 सेल करतोय, याला डिव्हिजन म्हणूया आपण. प्लांट, प्लांट धिस ग्रोथ सेल डिव्हिजन ऑकर कंटिन्युअस, झाडांची जी वाढ आहे प्लांटची कंटिन्युअस, सतत आहे, सतत न थांबता, थ्रो देअर लाईफ स्पॅन, जितकं काळ ते असतात तितकं काय काय करतात, प्लांट आपली ग्रोथ करतात. लाईफ स्पॅन म्हणजे काय? आयुष्यमान म्हणूया आपण. प्लांट जेवढं का असणार तेवढं ते काय करतात,
ग्रोथ करतात. ॲनिमलमध्ये तसं नाही आहे. तर ॲनिमलमध्ये जर तुम्ही बघितला तर काय होतं आहे की ॲनिमल ग्रोथ सीन ओनली सर्टन एज, ठराविक एजमध्ये वाढ होत्या. समजा ह्युमन बिईंगमध्ये म्हटला तर गर्ल्स 18 एजपर्यंत आणि बॉईज 21 एजपर्यंत ग्रो करतात. पण प्लांट नाही आहे, जितके दिवस ते राहतात तितके दिवस ते वाढ करत राहतात. युनिसेल ऑर्गॅनिझम ग्रो बाय सेल डिव्हिजन. आता पहिला शब्द युनिसेल म्हणजे काय, एक पेशी. एक पेशीचे एक्झाम्पल कोण आहे, अमिबा, पॅरामोशियम, युग्लेना, हे सर्व प्रोटोजोआ, हे सिंगल सेल आहेत. आणि सिंगल सेल असल्यामुळे समजा मी अमिबा काढला, त्याचं डिव्हिजन हेच ग्रोथ आहे, एकपासून दोन. म्हणून म्हटलं ते सिंगल सेल जी काही पेशी आहे ती अमर आहे, ती कधीच मरणार नाही आहे. सिंगल सेल जी पेशी असत्या ती कधीच काय होत नाही की डेड होत नाही, ती काय आहे, अमर आहे असं म्हटलं जाते. ओके, बघा पाहिजे तर इथं 2-3 क्वेश्चन आलेत बघा. एक पहिला प्रश्न आलाय, प्लांटची ग्रोथ जी आहे लिहून घेत आहे का, कंटिन्युअस. मग काय असणार, प्लांट ग्रो कंटिन्युअस, सतत. हां, परंतु काय आहे, प्लांटची ग्रोथ आहे ती अशी होती बघा, जसं मी प्लांट काढला तर हा वरच्या दिशेनं असं ग्रो व्हायला आहे, हां, आणि खालच्या दिशेनं त्याचे रूट असतात. म्हणजे काय होणार की एक ठराविक पॉईंटमधून ग्रो होत्या. मला काय म्हणूया, लोकेलाइज. लोकेलाइज अनलिमिटेड. प्लांटची ग्रोथ काय असणार, लोकेलाइज म्हणजे काय की वरचा जो अपेक्स आहे, वरचा भाग वाढत चालला आहे सनलाईटकडं, आणि खालचा रूटचा भाग आहे तो वाढत चालला आहे. हां, म्हणजे प्लांटची ग्रोथ काय आहे, लोकेलाइज्ड, अनलिमिटेड. आणि जर ह्युमन घेतला, ॲनिमल्स घेतला आपण, तर अनलोकलाइज. ही आपली बॉडी आहे, ही बॉडी असं नाही होणार की बॉडीचा संपूर्ण भाग वाढणार, हवा असं होणार, माणूस सगळं बाजूनं ग्रो होणार. म्हणजे आपण काय म्हणूया, अनलोकेलाइज. ॲनिमलची ग्रोथ काय आहे, अनलोकेलाइज, बट लिमिटेड. परंतु काय आहे, लिमिटेड, कारण एक ठराविक एज नंतर ॲनिमलची ग्रोथ होत नाही. ओके, बरं, ठीक आहे. 2 पॉईंट तुमच्याकडे आलेले आहेत बघा. वन कॅन इझिली ऑब्झर्व, सहज पाहू शकते, धिस व्हेट्रो म्हणजे ट्यूब. ही आहे ना परीक्षा नळी, टेस्ट ट्यूब म्हटलं ना, ही ट्यूब याला म्हणते परीक्षा नळी. लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळामध्ये बघितलं आपण. व्हेट्रोकल्चर सिंपल काउंटिंग सेल नंबर अंडर द मायक्रोस्कोप. समजा या ट्यूबमध्ये मी एक सेल घातला आणि त्याला मीडियम दिलं, चांगलं काय केलं, न्यूट्रिशन दिलं, तर या एक सेलचं 2, 2चं 4, 4चं 8 असं सेल डिवाइड झालेलं आम्ही मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकतो. ओके, इन मेजॉरिटी हायर प्लांट काय करतात बघा. हायरचा अर्थ उंच म्हणू नका, वेल डेव्हलप. हायर मीन्स वेल डेव्हलप, आणि लोअर म्हणजे लेस डेव्हलप. हायर ॲनिमल प्लांट ग्रो अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट. बघा, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट म्हणजे घटना, प्रसंग. म्हणजे जे काही डेव्हलप प्लांट असतील, ॲनिमल असेल, की ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन ही वेगळी घटना आहे आणि वाढ ही, ग्रोथ ही वेगळी घटना आहे. वन मस्ट बी रिमेंबर दॅट, लक्षात ठेवा, इन्क्रीज बॉडी मास, बॉडीचं वेट वाढणं, इज अ कन्सिडर ग्रोथ. समजा या ठिकाणी बॉडीचे जे काही वेट वाढत चाललंय ह्याला सुद्धा आम्ही
ग्रोथ म्हणून घेतलं जाते. ओके. नॉन लिव्हिंग, निर्जीव. नॉन लिव्हिंग ऑल्सो ग्रो इफ वी टेक इन्क्रीज बॉडी मास इन क्रायटेरियन फॉर. बघा की नॉन लिव्हिंग मगाशी भेटले ना, जे माउंटेन हिमालय हे सुद्धा ग्रो करतात आणि लिव्हिंग पण ग्रो करतात. म्हणजे याचा अर्थ ग्रोथ हे कॅरेक्टर घेऊन तुम्ही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग असं डिफरन्शिएट वेगवेगळं करू शकणार नाही. बघा, वी टेक इन्क्रीज बॉडी मास क्रायटेरिया फॉर ग्रोथ. माउंटेन डोंगर आहेत, शोल्डर सँड वाळूचं डोंगर डू ग्रो यांची पण वाढ व्हायला. हाऊ एव्हर, मग काय करूया, हाऊ एव्हर धिस काइंड ऑफ ग्रोथ, ही जी ग्रोथ दिसायला एक्झिबिटेड बाय नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. आता तुम्ही म्हणा ही नॉन लिव्हिंगवर ऑब्जेक्टवर कशी ग्रोथ व्हायला. समजा हे माउंटेन आहे, हा डोंगर आहे माझ्याकडे. या डोंगर काय आले, ही सॉईल जी आहे सॉईलचे थर जमा व्हायला. काय व्हाल्यात की सॉईल हळूहळू डॉट 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 जमा व्हायला. कालांतराने काय होणार, ह्यांची ग्रोथ झाली वाटणार. परत सॉईल जमा होत झाली. काय होले बघा की ॲक्युमुलेशन ऑफ मटेरियल. ॲक्युमुलेशन म्हणजे जमा होणे. ॲक्युमुलेशन मटेरियल ऑन सरफेस, याच्या सरफेसवर मटेरियल जमा व्हाले. जर हिमालय घेतला तर त्याच्यावर बर्फ स्नो आहे तो जमा व्हायला आहे. नॉर्मल माउंटेनमध्ये सॉईल माती जमा होत चालल्या आणि त्यामुळं ही काय दिसायल्या आउटसाईड आहे, सरफेसवर आहे, एक्सटर्नल दिसायल्या. मग एक क्वेश्चन येईल की नॉन लिव्हिंगमध्ये जी ग्रोथ आहे ती एक्सटर्नल आहे की इंटरनल आहे. तुम्ही म्हणाल एक्सटर्नल. ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रो इनसाइड. बघा आपली स्वतःची वाढ बघा, बाहेरून काही होत नाही आहे, आतून वाढ होत्या. इनसाइड म्हणजे काय होणार, इंटरनल ग्रोथ म्हणे आपण. इनसाइड ग्रोथ देअरफॉर कॅनॉट बी टेकन अ डिफाईन प्रॉपर्टी. याचा अर्थ ग्रोथ ही डिफाईन प्रॉपर्टी. आपण डिफाईन प्रॉपर्टी म्हणजे काय की सर्व सजीवामध्ये दिसायला पाहिजे, लिव्हिंग थिंग्समध्ये दिसायला नसायला पाहिजे असं कॅरेक्टर आहे, त्याला डिफाईन प्रॉपर्टी. आता जी ग्रोथ जी आहे सजीवामध्ये पण दिसते, लिव्हिंगमध्ये पण, नॉन लिव्हिंगमध्ये पण दिसतात. म्हणून ग्रोथ हे कॅरेक्टरिस्टिक किंवा ग्रोथ हे क्रायटेरिया निकष घेऊन आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग असं डिफरन्शिएट करू शकत नाही. सो म्हणणार काय ना, ग्रोथ इज अ नॉट डिफाईन प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग. हा MCQ. ओके. बघा नेक्स्ट. तर काय दिले, कंडिशन अंडर इन विच इट कॅन बी ऑब्झर्व इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू बी एक्सप्लेन. दॅन काय केले बघा की दॅन वी दॅन अंडरस्टँड दॅट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग. बघा सांगितले की कंडिशन अंडर विच कॅन बी ऑब्झर्व इन लिव्हिंग हॅव टू बी एक्सप्लेन अँड दॅन अंडरस्टँड दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग. की जे काही कॅरेक्टर आहे ते फक्त लिव्हिंगमध्ये पाहायला पाहिजे, नॉन लिव्हिंगमध्ये दिसायला नको. आता समजा जी डेड व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती जर डेड झाली असेल, डेड असेल तर तिची ग्रोथ पाहायला मिळणार नाही. ओके. तर काय करूया, आजच्या लेक्चरमध्ये काय समजले आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके. तर आम्ही काय करावले की आजच्या लेक्चरमध्ये आम्हाला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांना ओळखायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. ओके. तर सुरुवात करूया आपण. डिफाईन प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग किंवा लाईफ म्हणूया. पहिले काय आहे बघा, तर तुम्ही रिप्रोडक्शन, पहिला कॅरेक्टर आपल्याला वापरते रिप्रोडक्शन, प्रजनन. आता हा जो भाग आपला झालेला नाही आहे तरी सुद्धा मी सांगतो की प्रजनन जे आहे ही डिफाईन प्रॉपर्टी का नाही. समजा आपल्या आसपास एक कपल आहे, जोडपं आहे, कपल.
त्यांना लग्न होऊन बरेच दिवस झालं, बरेच वर्षे झाली, पण त्यांना चाइल्ड होत नाही, मूल होत नाही. मग ते कपल जे आहे नवरा बायको, ते लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग म्हणणार? तुम्ही म्हणणार सर लिव्हिंग आहेत, फक्त प्रॉब्लेम काय आहे की त्यांना ऑफस्प्रिंग बनत नाही. ओके, दुसरं घेतलं आपण. समजा हे म्यूल आहे, म्यूल म्हणजे खेचर, या शब्द आपले म्यूल, खेचर. हे खेचर कसं म्हणलं माहिती काय? हॉर्स आणि डॉंकी, गाढव ह्यांचं हायब्रिडायझेशन केलं आणि जे काही बनलं ना नवीन यांचं कॉम्बिनेशनमुळं की म्यूल बनलं. तुम्ही म्हणता म्यूल का बनला असेल, तर हॉर्सप्रमाणे हा फास्ट रन करणार आणि डॉंकीप्रमाणे ओझं वाहून घेणार. पण हे जे म्यूल आहे ते पुढं रिप्रोडक्शन करू शकत नाही. बरोबर आहे की रिप्रोडक्शन करू शकणार नाही. बायोलॉजिकल कन्सेप्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे म्युलरनं सांगितलं होतं ह्याचा अपवाद आहे. हनीबी, तुम्हाला माहिती आहे ही जी हनीबी जी आहे वर्कर बी आहे, वर्क, हनीपेक्षा आपण काय आहे वर्कर म्हणूया. वर्कर जी बी आहे ती काय होणार आहे बघा, जो एग आहे 2n आहे, विदाउट फर्टिलायझेशन हे बनलं जाते. एगमध्ये फर्टिलायझेशन न होता ही वर्कर बी बनली जात्या आणि ही स्टेराईल आहे, स्टेराईल आहे म्हणजे फ्युचरमध्ये ही रिप्रोडक्शन करू शकत नाही. हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ह्याच्यावर आम्हाला सांगता याले. ओके, बघा बघा मगाशी मी सांगितलं होतं हे लिव्हिंग कपल आहे, मॅरेजेबल आहे, पण तो यांना की ऑफस्प्रिंग होत नाही. हे जो ओव्हम आहे आणि हा स्पर्म आहे यांचं फर्टिलायझेशन होऊन झायगोट आणि ऑफस्प्रिंग बनत नाही आहे. मग यांना आपण नॉन लिव्हिंग म्हणणार नाही आहे, हे लिव्हिंगच आहेत. हे सगळं काय आहे एक्सेप्शन दिसाले. आता एक आपण कुठं पण पोचलो बघा, याच्यावर एक समजलं रिप्रोडक्शन इज अ नॉट डिफाईन प्रॉपर्टी ऑफ लाईफ किंवा लिव्हिंग. लिव्हिंगचं हे डिफाईन कॅरेक्टर घेऊ शकणार नाही. ओके, रिप्रोडक्शन इज नॉट अ डिफाईन प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ग्रोथ, मगाशी मी सांगितलं ग्रोथचं आता सांगायला गरज पडणार नाही. हा जो ग्रोथ जे दिसाले, ग्रोथ जी आहे वाढ, ही नॉन लिव्हिंगमध्ये आणि लिव्हिंगमध्ये दोन्हीकडे पण तुम्हाला वाढ पाहायला मिळते. हे माउंटेन आहेत ना, माउंटेनची ग्रोथ व्हायल्या आणि लिव्हिंगची ग्रोथ व्हायल्या. सो ग्रोथ इज नॉट डिफाईन्ड प्रॉपर्टी. सो ग्रोथ इज नॉट डिफाईन्ड प्रॉपर्टी. ग्रोथचा पण आपण उपयोग करूच करणार नाही. बघा काय सांगितलं बघा, ग्रोथ इज नॉट डिफाईन प्रॉपर्टी ऑफ लाईफ. लाईफ म्हणा किंवा लिव्हिंग म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ग्रोथ इज, ग्रोथचं क्रायटेरिया. आणि लास्ट वन आहे, मग तुम्ही म्हटलं कोणतं कॅरेक्टर आपण वापरणार आहोत, मेटाबॉलिझम. सेलच्या आत जर तुम्ही गेला की आता एक इमेज आहे बघा, इथं जर लक्ष द्या, हे आहे RBC. हे काय ब्लड आहे, ब्लड फ्लो करतंय आणि या ब्लड फ्लोमध्ये तुम्हाला RBC दिसाले बघा, RBC दिसाले, रेड ब्लड कॉर्पस्कल. समजा आपण दुसरं घेतलं की आमच्या बॉडीमध्ये की अनेक केमिकल बनतात बघा. हे केमिकल बनतंय तुटतंय, केमिकल बनतंय तुटतंय, सेलच्यात असं भरपूर असं क्रिया चालू आहेत. या सर्वांना काय म्हटलं ते मेटाबॉलिझम. याचा अर्थ काय होणार की मेटाबॉलिझम कोणताही ॲनिमल असू दे, लिव्हिंग, ऑल लिव्हिंगमध्ये तुम्हाला मेटाबॉलिझम पाहायला मिळणार. समजा एखादा डेड असेल तर त्याच्यामध्ये सेलच्या आत ही मेटाबॉलिझम पाहायला मिळणार नाही. सेलच्या आत एका वेळी 3000 रिॲक्शन चालू असतात आणि 2000 रिॲक्शन त्याला थांबवत असतात. मग याचा अर्थ मेटाबॉलिझम तुम्हाला नॉन लिव्हिंगमध्ये पाहायला मिळत नाही, पण लिव्हिंगमध्ये पाहायला मिळते. ओके, समजा एखादी डेड बॉडी आहे, त्या डेड बॉडीमध्ये काय कमी आहे तर त्याच्या सेलच्या आत मेटाबॉलिझम पाहायला मिळत नाही आहे, म्हणून त्याला नॉन लिव्हिंग म्हणणार. तर इथंपर्यंत आपण पोचलो की
आणि एक पॉईंट आला की ऑल ऑर्गॅनिझम हॅव कॉन्सियसनेस म्हणजे काय आहे की प्रत्येक ॲनिमलला समजते की आम्हाला इन्व्हायरमेंटमध्ये काही बदल झाला तर आम्हाला काय करायचा, कसा बचाव करून घ्यायचा. इन्व्हायरमेंटमध्ये जर बदल झाला तर मला कसा बचाव करून घ्यायचा. समजा हे समोर हे टायगर आहे, तो काय करायला आहे, पाऊस येत असेल तर तो काय करेल, या गुहेमध्ये त्यानं जे बनवलं आहे ना केव, गुहेमध्ये जाणार. म्हणजे हे कसं समजलं, इन्व्हायरमेंटमध्ये काही बदल झाला तर ऑर्गॅनिझमला समजत असते, पाऊस येत असेल तर तो झाडाखाली थांबेल. म्हणजे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे की सर्व लिव्हिंग आहेत त्यांच्याकडं कॉन्शियसनेस हे कॅरेक्टर पाहायला मिळते. पण ह्युमन बिईंग मात्र त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आहे. ह्युमन बिईंगमध्ये आम्हाला काय पाहायला मिळते की सेल्फ कॉन्फिडन्स. आता तुम्ही म्हणा बघा, बट ह्युमन हॅज सेल्फ, जो ह्युमन बिईंग आहे ह्याच्यामध्ये काय दिसते, बट ह्युमन हॅज सेल्फ कॉन्शियसनेस बट ह्युमन हॅज सेल्फ कॉन्शियसनेस. म्हणजे काय, समजा जो टायगर मागाशी बघितला, ह्या टायगरला माहीत नव्हतं, जो मागाशी जो टायगर बघितला ना, हा टायगर, ह्या टायगरला माहीत नाही मी जंगलचा राजा आहे, सगळेजण मला भ्यायला पाहिजे. पण आम्हाला माहिती आहे की मी स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, मी शिक्षक आहे, मी डॉक्टर आहे, आपण कोण आहोत हे आम्हाला माहिती आहे. कॉन्शियसनेस तर आहेच, पण सेल्फ कॉन्शियसनेस, मी कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि ह्यामुळं ह्युमन बिईंग काय करतोय, आज रूल करतोय अर्थवर. राज्य कोण करत असेल तर ह्युमन बिईंग. ओके, तर ह्याच्यावर काय म्हणू शकते बघा की सेल्फ कॉन्शियसनेस काय दिले बघा की सेल्फ कॉन्शियसनेस जे आहे ते या ठिकाणी काय दिसाले बघा. सेल्फ कॉन्शियसमध्ये काय होते की आम्हाला समजते आपण सेल्फ कॉन्शियसनेस अबाउट वरीड अबाउट, आपण एकमेकाची काळजी करतोय, प्रेम भावना वगैरे करतोय. हा तर काय आलं, लास्ट जो पॉईंट आला की एक प्रश्न विचारते, डिफाईन प्रॉपर्टी ऑफ लाईफ लिव्हिंग. लिव्हिंगची ॲक्च्युली डिफाईन प्रॉपर्टी कुठली, तर लिव्हिंगची डिफाईन प्रॉपर्टी ग्रोथ तर नाही, रिप्रोडक्शन नाही, बरं मग कुठले असणार, मेटाबॉलिझम आत्ताच बघितला, सेल्युलर ऑर्गनायझेशन, सर्व जे काही सजीव आहेत लिव्हिंग आहेत सेलपासून बनल्यात, आणि कॉन्शियसनेस, इन्व्हायरमेंटच्या बाबतीत त्यांना काही आहे, कॉन्शियसनेस आहे. इन्व्हायरमेंटमध्ये पर्यावरणामध्ये जे बदल होतात त्यांना समजलं जाते, पण ह्युमनमध्ये मात्र सेल्फ कॉन्शियसनेस नाही. तर काय आहे की इथं आपला हा लेक्चर काय होतोय, कंप्लीट होते. ओके.